अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 128 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त काँग्रेसचे नगरसेवक आणि पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली। दीपक मानकर हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रबळ दावेदार समजले जातात। सुरेश कलमाडी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याने फक्त दीपक मानकर हेच खासदारकीला पात्र असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर मानकरांनी काढलेली ही पदयात्रा हे त्या दृष्टीने एक दमदार पाऊल टाकलेले समजले जात आहे। केसरीवाड्यापासून सुरू झालेली ही पदयात्रा ओंकारेश्वर पुलामार्गे काँग्रेस भवन येथे समाप्त झाली। या पदयात्रेत मानकरांचे हजारो समर्थक, महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। यामध्ये युवा कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता। दीपक मानकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, सबसे कणखर दीपक मानकर, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता। पदयात्रेनंतर काँग्रेस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात दीपक मानकर यांनी आपल्या आवाजात देशभक्तीपर सुरेल गाणे गाऊन आपण राजकारणी जरी असलो तरी रसिक पण आहोत याचा जणू प्रत्ययच दिला। या भव्य रॅलीने दीपक मानकरांनी आपल्या विरोधकांना संभल के रहो असा इशाराच दिला आहे। हम तुम्हारे साथ हैं। हम